श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींना. तर स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवसाची सुरुवात आहे तुमची खूप आनंदाची आणि सुखाची जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तर बघा, उद्या 14 जुलै वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे ती ज्येष्ठ अमावस्या. या ज्येष्ठ अमावस्याला प्रारंभ आज म्हणजेच 13 जुलै सायंकाळी 6:50 सुरू होणार आहे आणि समाप्ती जी आहे ती 14 जुलैला 3:13 म्हणजे संपणार आहे. म्हणून उदय स्थितीनुसार आपल्याला 14 जुलै ही ज्येष्ठ अमावस्या म्हणून साजरी करावी लागणार आहे. तर ज्येष्ठ अमावस्या या दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होऊन आषाढ महिना सुरू होणार आहे. तर ज्येष्ठ अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. ज्येष्ठ अमावस्या या शब्दाला या अमावस्येचा अर्थ आहे म्हणजेच का, तर ज्येष्ठ म्हणजे काय, तर ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठा, म्हणून ज्येष्ठ अमावस्या. तर बघा, आपल्याला हा ज्येष्ठ अमावस्याचा जो आहे तो पितरांसाठी समर्पित असा मानला जातो. तर पितरांचे श्राद्ध, दर्पण, दान केल्याने पितृदोष दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि आपल्याला पूर्वजनांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून अधिक महिना संपून ही ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच ही दर्श अमावस्या असेही म्हटले जाते. तर पितरांबरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर तुम्ही पूजा सेवा विशेष पूजा केली तर तुम्हाला अधिकच फळ मिळते. तर या दिवशी स्नानालाही अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गंगेत किंवा तुमच्या इथले नदी कुठली असेल तर तिथे तुम्ही जाऊन तुम्ही स्नान वगैरे करून येऊ शकता. पण आजकालच्या धावपळीमध्ये हे शक्य नाहीये. तर बघा, या दिवशी तुम्ही गाय, कावळा आणि कुत्रा यांना अन्न देखील खाऊ घातल्याने तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. धार्मिक दृष्टीने हा ज्येष्ठ महिना अत्यंत महत्त्वाच्या तिथी असल्यामुळे याला काही प्रभाव उपाय केले तर आपल्याला एकदम सोयीस्कर ठरणार आहे. तर आज तुम्ही याच अतिशय प्रभावी असा मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. तर उद्या मंगळवार ज्येष्ठ अमावस्या, तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल, पण सकाळी उठून तुम्ही उंबऱ्यावर ही एक वस्तू आपण ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला तो उपाय जो आहे तो तुम्हाला आजच करायचा आहे, आज संध्याकाळी करायचा आहे. कारण का, तर आजही अमावस्या चालू होणार आहे. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी आपण काचेच्या भांड्यामध्ये म्हणजे तुम्ही वाटी घेतली तरी चालेल, ती वाटी घ्यायची आहे आणि वाटी आपण घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये आपण खडे मीठ जे आहे ते मीठ आपण ठेवायचं आहे. आणि ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच आपल्याला मंगळवारी तुमची ही अमावस्या संपणार आहे त्या दुपारी. तर तुम्ही हा उपाय जो आहे तो आजच संध्याकाळी आपण वाटीमध्ये मीठ ठेवायचं आहे चारी कोपऱ्याला आणि ते आपल्या घराची पूर्ण दृष्ट काढायचे आहे त्या मिठाने. आणि ते मीठ जे आहे ते आपण घरात दुसऱ्या दिवशी अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, बघा, मिठालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण का, तर मीठ हे जे आहे ते मीठ आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी किंवा घरामधली वास्तूमधली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती शोषून घेते. म्हणून तुम्हाला हे खडे मीठ जे आहे ते मीठ घ्यायचं आहे आणि आपण ते चारी कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. ते दुसऱ्या दिवशी आपण ते मीठ घेऊन आपण ते मीठ घराच्या बाहेर काढायचं आहे आणि ते मीठ पुन्हा तुम्ही एक दिवा पेटवायचा आहे. दिवा पेटवून तुम्ही पिवळी मोहरी जी आहे ते पिवळी मोहरीने पिवळ्या मोहरी जर नसेल तर तुमच्याकडे काळी मोहरी जरी असेल तरी चालेल, पण ती काळी मोहरी घ्यायची आहे. आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या अंगावरून ती 7 वेळा किंवा 3 वेळा अशी उतरवायची आहे, जेणेकरून तुम्हाला नजर दोष, बाधा दोष काही लागणार नाही. मग ती जी मोहरी आहे ती आपण एकत्र घेऊन
घेऊन एक दिवा पेटवून किंवा तुम्ही भांडं वगैरे एखादं मातीचं भांडं किंवा काही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही पेटवायचं आहे आणि त्यामध्ये ती जी मोहरी आहे ती मोहरी आपण टाकायची आहे. जशी ज्याप्रमाणे मोहरी तडतडते त्याप्रमाणे तुमची जी नजरदोष आहे ती निघून जाते. मग हा साधा सोपा उपाय तुम्ही उद्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला दही भाताचाही नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे. त्या दही भाताचा नैवेद्य आणि नारळ हे जे आहे ते तुम्ही तेही तुम्ही करायचं आहे. तर दर अमावस्येला आपण ज्याप्रमाणे दही भाताचा नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे उद्याही नैवेद्य दाखवायचा आहे. तो जो नैवेद्य असतो तुम्ही तो काय करायचा आहे तर तुमच्या घराच्या चारी बाजूला तो शिंपडायचा आहे. असं केल्याने तुमच्या घरावर कुठलीही वाईट दृष्टी पडणार नाही. म्हणूनच तुम्ही हा छोटासा उपाय जो आहे तो करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आणि हे इतरांनाही शेअर करा जेणेकरून हा जो उपाय आहे तो सर्वांपर्यंत पोचला जाईल. तर जी काही सेवा झालेली आहे ती स्वामीचरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.